आता अडचण माझी फक्त एवढीच होईल, मी सूर्योदयाच्या दोन्ही व्हिडिओ एक माझ्या गोप्रोच्या कॅमेरानी आणि एक तुमच्या आपल्या मोबाईल सॅमसंग 31 प्रमाणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता व्हिडिओ पूर्ण करताना किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं की मला एडिटिंग येत नाही, पण जे काय आहे ते जोडण्यासाठी थोडं माझं कन्फ्युजन होणार आहे, मला मान्य आहे ते. आणि झालं तरी काय हरकत नाही आहे, कारण ते मीच केलेलं आहे. आणि म्हणजे आणि तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कसं दिसेल ते पाहूयात. तर जे आपण पाहत होतो, शेवटी जे पाहत असेल त्या दृश्यांमध्ये इतका फरक पडलेला आहे. पहा, जे उचंबळून टाकणारं जे दर्शन होतं ते आता आपलं बऱ्यापैकी कमी झालेलं असेल. हा सूर्योदय व्हायचा आहे अजून, नाही असं नाही आहे. मी गोप्रोच्या कॅमेऱ्यामध्ये काय बोललो असेल आता या परत मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जे तुम्हाला दाखवतो आहे, तर ह्या काही क्षणापूर्वी हे दृश्य वेगळी होती. आणि ही अशी सर्व ढग आल्यानंतर हे सर्व मी ढग दाखवतो तुम्हाला. हे ढग आल्यानंतरची दृश्य किती निमिषार म्हणतात ना, तसंच झालेलं आहे. म्हणजे क्षणात फरक पडलेला आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पण मी दाखवतो, घड्याळ 5:13 झालेले आहेत. आणि जे दृश्य पाहत होतो ती वेगळी दिसत होती. आणि ह्या ढगांमुळं हा उत्साह मावळला. हो, मी नक्की म्हणेल, मला काय माहिती नाही आहे, उत्साह मावळला म्हणा किंवा काय म्हणा, पण जे दृश्य आपण ठरवली होती किंवा जी सुरुवातीला दिसली होती ती दिसत नाही आहेत. मी परत कॅमेरा फिरवून दाखवतो आहे तुम्हाला. हे मोबाईलच्या कॅमेऱ्यामधनंची दृश्य आहेत आणि गोप्रोच्या कॅमेऱ्याची दृश्य वेगळी आहेत. हे परत मी तुम्हाला आता हे कदाचित मी गोप्रोच्या कॅमेऱ्यामधनं दाखवलं असेल, म्हणून मी पुन्हा मोबाईलच्या कॅमेऱ्यामधनं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण पश्चिमेच्या भागाकडनं मी चालतो आहे आता असं म्हणूयात आपण. आणि माझ्या अपोजिट साईडला पूर्व दिशा आहे, तिकडनं सूर्योदय होणार आहे. आणि ती सूर्योदयाची जी प्रखर उत्साहवर्धक दृश्य होती ती आपल्याला कमी झालेली आहे. असं झालेलं आहे. आणि हे तुम्हाला माझा बोलण्याचा उत्साह पहा, माझ्या चेहऱ्यामध्ये किती फरक पडला असेल. खरं ते जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक आहे गड्यांनो, काही म्हणा तुम्ही. मी शिकागोमधल्या सूर्योदय पाहायला गेलो होतो हॉटेल रेजिस, तेव्हासुद्धा असंच उचंबळून आलं होतं मला. आणि आत्ता मी मिशिगन लेकवरनं जे दाखवतो आहे, मिशिगन लेकवरनं सुद्धा आपण सूर्योदय पाहतो आहे. तो उत्साह पण मी म्हणजे तुलना नाही करत, काय थोडीफार पण तुलना नाही करत. जे समोर आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो माझा जो दिसत असेल ना लाल बुंद थोडासाच म्हणायला पाहिजे, मला कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे थोडासा असा, हा हे इथून सूर्योदय होणार आहे आणि होणार नाही आहे. काही क्षणापूर्वीची दृश्य आणि आत्ताचे दृश्य कोणी नाही ठेवू, अगर न ठेवू पण तुम्हाला ठेवावं लागणार आहे. मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झालेले आहेत, गोप्रोच्या कॅमेऱ्यामध्ये पण आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पण. हे बदकासारखं पक्षी आहे, पण बदक नाही आहे. हा जो पक्षी आहे हा जसा पाण्यात तरंगतो तसं उडतो सुद्धा. मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला असेल हा पक्षी. आता हा व्हिडिओ मोठा होत जरी असेल तर मला माहिती नाही किती झाला आहे ते, पण हा व्हिडिओ आत्ता इथे बंद करतो, कारण मोस्टली 8-10 मिनटाचा व्हिडिओ तुम्ही पाहता, म्हणून मी छोटा करण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत मित्रांनो, पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करण्याने माझं मोटिवेशन वाढतं.
ठीक आहे, तुम्ही करा. चॅनल सबस्क्राईब करण्याने एकच दृश्य तुम्हाला दिसेल असं नाही. 10-12 व्हिडिओमध्ये 10-15 माझे इतके 100-150 व्हिडिओ झालेले आहेत. शिकागोमध्ये आल्यानंतरसुद्धा त्यांनी ठीक आहे, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तो पहा, हा सूर्य, हा सूर्य, इथून सूर्योदय होणार आहे. जी आपण जी काही दृश्य दाखवलं असेल ह्या माझ्या मागण्याच्या वरून आपण ही दृश्य कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, पाहत राहा. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. ठीक आहे, तर मग आपल्याला ही अशी दृश्य दिसतात पहा सूर्योदयाची. आणि जो आपला उत्साह मावळलेला असेल नाही म्हणणार मी, पण आपण आता दुसरा पाहूयात, दुसरीकडे जाऊयात. हा व्हिडिओ इथे बंद करतो. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करण्याने माझा उत्साह द्विगुणित होतो. चला ठीक आहे, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू. नमस्कार मित्रांनो, आपण हा नवीन व्हिडिओ सुरू करतो आहे. आपण आत्ता ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ माझा सूर्योदयाचा सूर्योदय पाहण्यासाठी आपण आलेलो आहेत. आणि आत्ता मेसिगन सिटीमधल्या मेसिगन लेकवरनं हा व्हिडिओ आपण सुरुवात करूयात. सूर्योदयाची करण्याचा मी प्रयत्न केला, पण ठीक आहे, आपण आता पुढे व्हिडिओ करायला सुरुवात करूयात. हा नवीन व्हिडिओ आहे. हा माझ्या मागे जे दृश्य दिसतं आहे ते तुम्हाला सूर्योदयाचं जे आपण पाहण्यासाठी आलो होतो त्याचं आहे. पण आता पुढे आपण वॉक करत असताना हे ट्रॅव्हर्स सिटी कशी आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. तीच दृश्य मी परत आता रिपीट करत नाही आहे. थोडं पुढे जाऊयात अजून. हे जे का हॉटेल असेल, रिसॉर्ट असेल, तिथून पण सूर्योदय पाहण्यासाठीच वेगळं केलेलं दिसतं आहे. आपण कडेने जाऊया की काय पुढे? ठीक आहे, इकडून अगोदर जाऊया. नो स्विमिंग ऑर ड्रायव्हिंग, आणि नंतर मग रस्त्याकडे जाऊया. कारण आपल्याला महत्त्वाचं हे लेकबद्दल आहे. नो स्विमिंग ऑर ड्रायव्हिंग म्हटलेलं इथे आहे. इकडे वाट, इकडे जायला काय हरकत आहे आपल्याला. इकडून आपल्याला काय कुठूनही पाहायचंच आहे. हे पाहिजे समोर जे दृश्य दिसत आहेत, ह्या बोटी थांबलेल्या आहेत. ही विल्यम सेल्विक बोट दिसते समोर. हे जे मी म्हटलं तुम्हाला, इथून सूर्योदय पाहण्यासाठी स्पेशल गॅलरी आहे. आणि त्या खुर्च्या पण लावलेल्या, त्या खुर्च्यांवर बसून सूर्योदय पाहायची सोय केलेली असेल. हे पाहिजे ग्रेट लेक्स मॅरीटाईम अकॅडमी. ग्रेट लेक मॅरीटाईम अकॅडमी, नॉर्थ वेस्टर्न मिशिगन कॉलेज. आणि हे काय रिसॉर्ट हॉटेल जे काय असेल ते. पण हे आपण पाहूयात. माझा जो चार्मिंगपणा होता ते सूर्योदय व्यवस्थित असल्यामुळे खरं मावळला आहे. माझा अगोदरचा जर व्हिडिओ पाहिलात तुम्ही तर त्याच्यामधलं दृश्य आणि हे दृश्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. आता सकाळी 5:29 झालेली आहेत आणि मी मॉर्निंग वॉकला निघालेलो आहे. आम्ही आज ज्या ट्रॅव्हर्स सिटीमध्ये राहणार आहोत. इनफॅक्ट आम्ही रात्री आलो, जसं म्हटलं मी